लॉकडाऊननंतर प्रथमच झालेल्या लोक अदालतीस प्रतिसाद. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलची सुविधा यावेळेस करण्यात आली होती. जिल्ह्यात लॉकडाऊननंतर आज प्रथमच राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती. तब्बल 8 महिन्यानंतर प्रथमच लोक अदालतीचे आयोजन केल्यामुळे नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला. तक्रारींचा निपटारा होण्यासाठी जिल्हा न्यायालयात सकाळपासूनच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये जिल्हा व सर्व तालुक्यातील आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार येथे जिल्हा व सत्र न्यायालय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अमोल सावंत, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डी पाटील तसेच सचिव दीपक डोंगरे यांच्या मार्गदर्शनात सदर या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर दीपक डोंगरे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप पाटील, ॲडव्होकेट विशाल साळवे या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट सावंत यांनी माहिती देताना सांगितले की लॉकडाऊनमुळे मोठ्या खंडानंतर लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतीस नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याने गर्दीतून दिसून आले. तसेच पक्षकारांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. यंदा प्रथमच पक्षकारांना व्हॉट्सअप व व्हिडिओ कॉलिंगद्वारे पक्षकारांची संमती नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील म्हणाले की लोक अदालतीमुळे जनतेला त्वरित न्याय मिळण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. लोक अदालतीत विविध प्रकरणे प्रलंबित असल्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सदर लोक अदालतीत घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तडजोडी अंती निवाडा करण्याचा प्रयत्न या लोक अदालतीच्या माध्यमातून केला जाणार आहे. दरम्यान धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयातील आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यावेळेस करण्यात आले असून या लोक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतचे केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, वीज चोरी अशा विविध प्रकरणांचा समावेश असून सदर लोक अदालत घेण्यात आली. यावेळेस सदर या लोक अदालत प्रलंबित प्रकरणांचा तडजोडी अंती निवाडा करण्यासाठी नागरिकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी विविध टेबलवर जाऊन पाहणी केली. तसेच लोक अदालतीस मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. लॉकडाऊन नंतर प्रथमतःच लोक न्यायालयाचं आपण आयोजन केलेलं आहे. या लोक न्यायालयाकरिता बार कौन्सिलचे सदस्य मान्य श्री अमोल सावंत साहेब आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष मान्य श्री डी पाटील साहेब यांच्या सहकार्याने आपण सदरचं आयोजन केलं आहे. वकिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या लोक न्यायालयाला दिलेला आहे. पक्षकारांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. प्रथमतःच आपण व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगद्वारे पक्षकारांची संमती नोंदवण्यास सुरुवात केलेली आहे. मला अपेक्षा आहे की आजचं लोक न्यायालय हे वकिलांच्या सहकार्यामुळे आणि पक्षकारांच्या सहकार्यामुळे यशस्वी होईल. सर तुमचं नाव? डॉक्टर दीपक डोंगरे, सचिव विधी सेवा प्राधिकरण. आज जे कोविडच्या या महामारीनंतर प्रथमच ही जी काही आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याला माननीय न्यायमूर्ती साहेब डोंगरे साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे बारचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्या सहकार्याने वकिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने जर का आता कामकाज जर ह्या प्रोसिजरमध्ये चालत राहिलं तर जनतेला लवकर न्याय मिळायची जी काही संधी उपलब्ध झालेली आहे या कार्यक्रमाद्वारे ते खरोखर न्यायव्यवस्थेला एक चांगली दिशा दाखवणारा असेल. तसंच तरुण वकिलांना याच्यामध्ये काम करायची फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झालेली आहे. तर त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व तरुण वकील मंडळींना विनंती पण करतो आणि कार्यक्रमाच्या पूर्ण यशस्वीतेकरता माननीय सचिव यांचे धन्यवादसुद्धा. त्या अनुषंगाने माननीय जिल्हा न्यायाधीश धोटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डोंगरे साहेब डॉक्टर डोंगरे साहेब यांच्या सहकार्याने आणि आज या ठिकाणी खास करून आमचे मित्र बार कौन्सिलचे माजी चेअरमन आणि गार्डियन मेंबर अमोल सावंत उपस्थित आहेत. खरं म्हणजे गेले 8-9 महिन्यामध्ये जो काही कोविडचा पिरियड गेला महामारीचा, या कालावधीच्या नंतर आज पहिल्यांदा लोक अदालत यशस्वीपणे होते. या लोक अदालतमध्ये विशेष म्हणजे डोंगरे साहेबांनी आणि मॅडमने या अशाही सिच्युएशनमध्ये लोक अदालत घेत असताना
मास्क कंपल्सरी केलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून हा कार्यक्रम यशस्वीपणे होतोय. यामध्ये मॅक्झिमम केसेस अपघाताच्या संदर्भात जवळपास 100 केसेस आज फायनल होत आहेत. तसंच बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांचे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 138च्या ज्या चेकच्या संदर्भातली प्रकरणं असतात ते देखील आज कॉम्प्रोमाइजमध्ये सेटल्ड होत आहेत. बँकांचे प्रकरणं सेटल्ड होत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये या कोविड-19चा कालावधी गेल्यानंतर आज पहिल्यांदा हे अत्यंत यशस्वीपणे आणि चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. तर मॅक्झिमम प्रकरणं लोकांनाही काहीतरी दिलासा मिळेल. गेले 8-9 महिने कोर्ट कामकाज ठप्प झालेलं होतं. फक्त अर्जंटची कामं म्हणून 3 तास ते कामकाज चालत होतं. आता 1 डिसेंबरपासून 2 शिफ्टमध्ये कामकाज सुरू झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे, पक्षकारांच्या लिटिगंटच्या सहकार्यामुळे आणि त्यातल्या त्यात विधी सेवा प्राधिकरणाचा जो चांगल्या पद्धतीने उपक्रम त्यांनी राबवलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच चांगला प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त प्रकरणं फायनल होतील. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे सगळं करत असताना आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा आणि मास्क वापरा. निश्चितच आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे